यड्राव साहेबांचं वातावरण फुल आहे इथं. आड्यामध्ये फरक आहे. बंटे पाटील ऐकत नाही. बंटे पाटील मनात घेतला तर काही पण करू शकतोय. मतदान कोणाला म्हणून करणार तुम्ही? नवीन माणसाला करणार का? निवडणूक होणार का नाही कोणाला माहित. सगळं छाननी तोडायला पक्ष सगळं ते दुसरं पक्ष सगळं बाद व्हायला छाननी तोडवायला तर म्हटलं तर आता यड्रावकरच येणार की. नमस्कार, स्मार्ट इचलकरंजी मध्ये तुमचे स्वागत आहे. पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात इलेक्शनचं वातावरण आहे आणि इलेक्शन लागू झालेलं आहे. तर आपण सध्या जयसिंगपूर इथे आलेलो आहे आणि आपण इथल्या सर्वसामान्यांच्या मनातील प्रतिक्रिया जाणून घेऊया. चला मामा, जयसिंगपूरचा विकास झाला की नाही? जयसिंगपूरचा विकास झालेला आहे. आमदार राजेंद्र यड्राव साहेबांना ड्रेनेजचं काम, स्टेडियम असून दे, बाकी पूर्ण जयसिंगपूर परिसराचं काम झालेलं आहे. यड्राव साहेबांचं वातावरण फुल आहे इथं आता सध्या. तर बाकीचं पॅनल अजून नाही आहे. तुम्हाला वातावरण कसं आहे इथं जयसिंगपुरात? ते आता इकडे चेअरमन आहेत, चेअरमनला विचारा. राजश्री शाहू विकास आघाडीचे पॅनल निवडून येणार. जयसिंगपूरचा विकास झालाय की नाही, काय वाटते तुम्हाला याबद्दल? जयसिंगपूरचा विकास फक्त यड्रावकर साहेबांमुळे झालेला आहे. तुम्ही नवीन चेहऱ्याला मत देणार की माजी नगरसेवक आहेत त्यांनाच परत? नाही, जुने पण आहेत, व्यवस्थित काम पण केले आहेत, पण नवीन जणांना पण जरा संधी भेटायला पाहिजे. जयसिंगपूरचं पहिला रोडचा प्रॉब्लेम लय मोठा आहे. कस्टमरला त्रास आहे. कस्टमर गचके खात करतात, इथं मुरुम ठेवतात आणि इथं एक खामकन नेतृत्व जयसिंगपूरला पाहिजेल आहे. जेणेकरून कायमस्वरूपी जयसिंगपूरचा रहिवासी राजेंद्र पाटील यड्रावकर हे विद्यमान आमदार आहेत, पण तरीही संजय पाटील यड्रावकरने अर्ज भरलेले आहेत. आणि मी सहज सांगतो की 10 मधनं लक्ष्मण लोटेसारखा माणूस एक निवडून येणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल काय नाही. धन्यवाद. कोणत्या गटाचं पारडं जाईल वाटतंय? वाड्यामध्ये फरक आहे. बंटे पाटील ऐकत नाही. बंटे पाटील मनात घेतला तर काही पण करू शकतोय. पण यड्राव साहेब जर लोकलचे आहेत आमचे, आम्ही त्यासनी सहकार्य करणारी माणसं आहे. आम्ही त्यासनी मतदान केलंय. त्यांनी आम्हाला सहकार्य करा ही प्रामाणिक इच्छा आहे. आणि जयसिंगपूर नगरपालिकेला आमचं रिक्वेस्ट आहे आणि आम्ही रिक्वेस्ट मागतो, तुम्ही रोड करा. इलेक्शनचं वातावरण कसं आहे इथं जयसिंगपुरात? चांगला आहे की. कोणाचं पारडं जड जाईल वाटतंय तुम्हाला? यड्रावकर आता काय विकास कसा आहे जयसिंगपूरचा? विकास चांगला आहे की यड्रावकर. रस्ते बिस्ते सगळं? रस्ते आता नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतरच रस्ता होणार की. याच्या आधीच्या नगरसेवक काय मग? आता तसंच होणार आहे. आता छाननीच तर दुसरं पक्ष काय पक्ष सगळं ते दुसरं पक्ष सगळं बाद व्हायला छाननी तोडवायला तर म्हटलं तर आता यड्रावकरच येणार की. तुमचं काय म्हणणं आहे यावर मामा? नमस्कार. खरोखर 2025-26 इलेक्शन हे खरोखर एकतर्फी आहे. यड्रावकर साहेबांनी विकासाची कामं, विकासाची गंगा जयसिंगपुरात चांगली आणली. त्यानंतर नगरपालिकेचं मोठं बांधकाम, नगरपालिकेचे स्टेडियम, त्याचबरोबर भुयारी गटारी आणि त्यांची संकल्पना आहे ती 24 तास पाण्याची, खरोखर चांगला आहे. आणि यड्रावकर साहेबांचा एकतर्फे इथे विजय होणार यात कुठली शंका नाही. कॅमेरामॅन प्रथमेश, मी पार्थ कुंभार.